आलो कशाला सकाळच्यासाठी आलो रामनामासाठी नाही उठा मावल्यानो श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री रामचंद्राय नमः आता सो काही भलते आज्ञा करणे निश्चिते स्वये अनुसरला बाणाते विलंब येते नये करो हनुमंताने आता विचार करायचा सोडून दिलेला आहे कारण बाण खाली खेचू लागलेला आहे असं म्हणलं काय असेल ती बाण हा माझ्या रामाचा आहे माझ्या रामाच्या बाणाचा आज्ञा पाळायची आहे हनुमंताने विचार केला आणि विचार करून हनुमंताय त्या बाणावर आरूढ होऊन जाण्याची तयारी करू लागलेले हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञानुलंगवी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे हनुमंत कसा आज्ञेचा किंकर आहे भक्त असतात ना ते गुरुच्या आज्ञेचेच असतात आपण सुद्धा आज्ञा पाळली पाहिजे आज्ञेचं पालन केल्याशिवाय कुठलंच कार्य साध्य होत नाही हनुमंत भक्ताचा कसा आहे म्हणजे आज्ञेचा पालन करणार आहे रामाचा बाण आहे माझ्या रामाने पाठवलेला आहे हनुमंताने विचार केला हनुमंताच्या बाणावर आरूढ झाले ज्या दिशेने बाण जाईल त्या दिशेने हनुमंताने जाण्याचा विचार केलेला आहे पातला अयोध्येचा राम पुढे देखिला नंदी ग्राम रचना अति मनोरम भक्तोत्तम भरत तेथे तो बाण कुठे आलेला आहे माझ्या रामाच्या बाणावर हनुमंत आरूढ झालेला आहे तो अयोध्येच्या दिशेने आलेला अयोध्येचा वर आहे पण अयोध्येचा जो भाग आहे नंदीग्रामाचा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारा रामाचा भक्त रामाचा असणारा धाकटा बंधू सावत्र बंधू आहे याचा विचार करा किती प्रेम आहे बंधू बंधूचा आणि त्या ठिकाणी बाण आलेला आहे नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंतराय बाणावर आरूढ होऊन आलेले एका जनार्दना शरण दोघांची भेटी अति गहन दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती कारण हनुमंत कुठे आलेले आहेत माझ्या रामाचा बाण म्हणून भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले आहेत नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताला हनुमंताने बघितलेलं आहे बघितल्यानंतर दोघांची जी अवस्था झालेली आहे दोघांचे दोन्ही पण विसरले दोघांचा असताना देह जसा दोन्ही हंड्यातलं पाणी एकत्र करावं आणि त्याचा जसा जीव एकत्र व्हावा तसा माझा हनुमंत आहे आणि भरताचा असताना जीव एकत्र झालेला आहे एका जनार्दन कृपाळू जननी गोडन काय बाळ वाचुनी मुकीचा घास काढूनी माझ्या वदनी घालितो काका आपल्या गुरुवर्याला जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागलेले बालकाची कशी आहे आईची माया कशी असते जर का एखादी वस्तू गोड असेल आणि ती गोड वस्तू जवळ आणून बालकाच्या मुखामध्ये घालत असते तसे माझे नाथ महाराज गुरुवर्य गौबा काका म्हणतात त्यांनी रामरूपी असणार कार्य माझ्या मुखामध्ये घालण्याचं कार्य करू लागलेले अशा प्रकारे गौबा काका बोलू लागले जे अत्यंत खावे नेने त्याचे मुखी घास देणे न खाता पायावरी बाळ पाडणे घास कोंदणे मुख माझी आई सांगू लागले गौबा काका माय असती म्हणले माय आणि माईचं प्रेम लेकरावर अतिशय असते त्या प्रेमाचा विचार सांगता येत नाही म्हणले बालकाला जीव घालण्याची विद्या असते बालक पळत असते पळत असताना आई त्याला धरती बळच आपल्या मांडीवर पाडती मुखामध्ये घास घालती जेवढं प्रेम माझ्या माईचं आहे मुलावर आहे तेवढं माझ्या गुरुचं माझ्यावर आहे आणि त्या पद्धतीनं
हे न कळे चिन्ह व्याली जाणे वेदन कृपाळू एका जनार्दन जिये अभिधान विस्माता ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत ना, कुठल्याही गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय कळत नाहीये. ज्या माईला म्हणले लेकरूच नाहीये, वांग आहे, तिला वेण दिलेली काय करणार आहे? करणार आहे का? नाही करणार. आणि तशा पद्धतीने माझ्या गुरुचं कार्य आहे म्हणले, आणि त्या कार्याचा विचार करून माझ्याकडून जशा पद्धतीचं कार्य करायचंय रामरूपी सेवेचा करून घेऊन आले. ते कुणाला करणार आहे? जिला म्हणले काय कार्य आहे, तिच्या पोटी बाळ आहे, जिला आता वेळ दिलेली तिलाच कळन, बाकीच्याला कळणार नाही. झोपलेल्याने जरा विचार केला पाहिजे, आपण सुद्धा त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. गौबा काका सांगतात, ब्रह्मादिक पुत्र व्याली जिये ब्रह्मांडे सृजिली निज कर्मे त्रणे मानिली मजते चाली लक्षणा झाली लक्षणा. ब्रह्मादिका, अहो ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केली. ज्यांचं कार्य सृष्टी निर्माण करायचंय त्यांनी केलंय, पण त्या केलेल्या कार्यामध्ये आपण कसं आचरण करायचंय याचा विचार आपण केला पाहिजे. माझे नाथ माऊली, माझे गुरु माऊली सांगतात, सृष्टी करण्याचं कार्य मी सांगतोय म्हणले, पण लिहिण्याचं कार्य गावा तुला करायचंय, रामरूपी सेवा तुला करायची. अशा प्रकारे ते ग्रंथकर्ते बोलू लागले. तानेल्या उदक द्यावे की भुकेल्या जीव घालावे मज हे सर्व तान संभावे तिने ओलावे माऊली तेने ओलावे माऊली. अहो जेवण कुणाला घालायचंय? ज्याला भूक लागली त्यालाच घालावा लागल, जे तहानेला त्यालाच पाणी पाजावा लागल. पण तसं नाही म्हणले माझ्या गुरु माऊलीचं. माझ्या माऊलीने माझा विचार केला म्हणले, आणि विचार करून माझ्याकडून रामरूपी सेवेचं कार्य करण्याचं काम माझ्यावर सोपवलं. एवढं कार्य मातेचं असतंय. माझ्या गुरु माऊलीनं एवढं कार्य माझ्याकडून करून घेतलंय म्हणले. यासी काय करू आता उन्मोनी झाला कंता किती याची करू चिंता काही सर्वता जाणे ना सर्वता झाले ना. माझ्या गुरु माऊलीने सांगितलं म्हणले, अय कुठं बसले म्हणले, कोपऱ्यात बसले गौबा काका, आणि हे बसलेत, यांना किती समजून सांगू, काय काय करायला सांगू. एवढं सांगितलं म्हणले, मला धरून आणलं, धरून आणून मला बसवलं, आणि हे कार्य कर म्हणले. मला जमायचं नाही म्हणलं. नाथ महाराज म्हणले, अरे माझ्याकडून अशाच पद्धतीनं मला बी नव्हतं, माझ्या रामानं करून घेतलं, आणि मी सांगतोय म्हणून तू कर. अशा प्रकारचं कार्य माझ्या गुरु माऊलीनं माझ्याकडून करून घेतलं. अशा प्रकारे गौरव काका सांगू लागले. घास तोही घेऊन येणो म्हणून निज मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदण्यो बाळका कृपाळू कृपाळू. आईचा कसा विचार असतोय? मुखामध्ये असणारा घास घालायलेली आई असते, पण घास घालत असताना जर का लेकरू समोर आलं ना, ते घास तोंडात घालता लेकराच्या मुखात घालते. तसं माझ्या गुरु माऊलीने त्यांच्या मुखातून लिहिलेलं रामायण रूपी घास माझ्या मुखामध्ये घालण्याचं कार्य केलं. गावबा काका बोलू लागले, नाती सुरस राम कथा माऊलीस घास गोड घेता आडमी आलो अवचिता काही सर्वता जाणे ना सर्वता जाणे ना. गावबा काका सांगू लागले, माझे गुरु माऊली जेवायला बसले होते. जेवत असताना ते जेवण्याचं ताट मी गेल्याबरोबर त्यांनी स्वतः जेवायचं सोडून दिलं म्हणले, आणि माझ्या मुखात घातलं.
तेही कृपाळू कैसी तोंडाचे काढून वेगेसी आपो ओ पिता माझे मुखासी निज मनासी सुखावे मनाची सुखावे. आईची माया तशा पद्धतीची असते. कशा पद्धतीची म्हणले माझ्या आईनं जशा पद्धतीने तोंडात घातलेला घास आहे पण लय गोड लागलाय. माझं बाळ समोर आहे त्याला किती गोड लागल. तोच घास माझ्या माऊलीनं काढला बाळाच्या मुखामध्ये घातला आणि त्याच माझ्या गुरु माऊलीनं तशाच प्रकारचा रामरूपी असणारा कथेचा घास माझ्या मुखामध्ये घातला आणि माझ्या पुढे रामायण लिहून घेतलं. गावबा काका सांगू लागले बाळकाच्या धनी धाई जे का शिष्याचे नी झाले पण होई जे आणि काय न कळे सहज सद्गुरुने जाणीजे की प्रवृत्तिया सद्गुरूने जाण्याची की प्रसवतिया कुणाला बी कळत नाहीये. ज्या आईनं ज्या बाळाला असताना जन्म दिलाय तिलाच त्या बाळाचं कळतंय म्हणले. आणि तसंच माझ्या गुरुनं माझ्याकडून कार्य करण्यासाठी तेवढ्या प्रेमानं तेवढ्या आतुरतेनं जसं आईनं करावं तसं माझ्या गुरु माऊलीनं माझ्या मुखामध्ये घास रामरूपी सेवेचा घातला आणि माझ्याकडून माझ्या मुखाने असणार रामरूपी सेवा वधवून घेतली. गावबा काका बोलता एका जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरून बाणे आणला आपण गोड कथन पुढे असे पुढे असे आपले गावबा काका गुरुवारे बावलीला शरण जाऊन सांगू लागलेले आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज रूपी कथेचा असणारा उच्चार गावगा रूपी मुखाने सांगतात म्हणलात. काय माझा असणारा हनुमंत्र आहे. अशा पद्धतीने कुठं आला नंदीग्रामाच्या ठिकाणी आला आणि अतिशय गोड असणारी कथा 5व्या अध्यायामध्ये असणारे 41 अतिशय गोड आहेत. याचं असणारं कार्य पुढील अध्यायामध्ये ऐकायला भेटल असे सांगू लागले. श्रोते कोपती जणे सैराट भरला राणे वडिला एका जनार्दन काही मन स्मरोना स्मरणा सैराट भरला. बघा सैराट म्हणले बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला असेल कारण तोलाही सैराट गाजलेला आहे. पण इथं तो सैराट नाही. इथं दोनच अक्षराचा सैराट आहे. तो म्हणजे रा आणि म याच दोनचा सैराट करायचा आणि तो गोड आहे. अतिशय गोड आहे. किती गोड आहे म्हणले साखरेपेक्षा गोड आहे आणि ती असणारी कथा पुढील अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. गावबा काका सांगतात स्वस्ती भावार्थ टोपावालेनी, टोपावाले. एक करटिकाया हनुमंत नंदीग्राम गमन नाम टोपवाले 85 अध्याय गुढा पुंडलिका वरदे चला. विठ्ठल श्री या पुढील वाचक सूचक आहेत तुकाराम पंढरीनाथ वाचक आहेत भगवान की आबासाहेब कदम. रामचंद्र भगवान की सूचक आहेत बाबासाहेब आंधळे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सूत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरणी मानसी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास. रामचंद्र भगवान की जय. असो हनुमंत असणारे अति विश्वास होते. विश्वास होतो करी
स्वामीवरील सत्ता विश्वास असल्यामुळं ताबडतोब असताना बाणावर विश्वास टाकला आणि जे नंदीग्राम होतं भरताचं त्या नंदीग्रामामध्ये लगेच उतरले कारण येळ कमी आधी जास्त म्हणून भरत श्रीरामाचा निज भक्त भरत भक्ती उल्हासिता आचार्य भक्ताचा भरत भरत्या निर्मुक्त चराचरा आता मला असणारं हे चर आणि आचर हे सगळं असणारं निर्मुक्त होतंय कारण का भरत असणारा एक प्रकारे रात्र आणि दिवस एक रात्र नकडे दिवस नकडे गोविंदाची रामाचेच पोळे गात होतं म्हणून भरते भक्ती विस्तारली भरत्या भक्ती प्रकाशली भरत्या भक्ती वाढविली भरत्या पणाळिली निज भक्ती असणारी भक्ती तिचा विस्तार केला भक्तीनं भारताचा परामध्ये असणारी आयुष्यभर चंद्र सूर्यापर्यंत असणारी लांबिनी आणि तिकडं असणारा भरताने भक्तीचा विस्तार केला भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्ती विसावा भरत भक्तीचा वळावा भक्तीचा गावा निर्भरता असणारा भक्तीचा हिसाब आहे भरत भक्तीचा एक प्रकारचा ठेव आहे आणि भरतामुळं ही जेवढी भक्ती आहे जगामध्ये पसरलेली ती असणारी कायमस्वरूपी असणारी हिसाबला गेली त्याच्यामुळे तिला आनंद झाला कारण तिकडं तिचा प्रसार झाला म्हणून भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट राम राव सर्वत्र पाहाव सर्वासी सर्वत्र असणारा तिकडं असणारा बरं साच असणारा खरा अनुभव असणारा त्या ठिकाणी पाहू लागला कशामुळे रात्र हमेशा राखण असणारा जे त्या दिशेमध्ये भरत रामाला पाहत होता म्हणून भरत्या पांगिली भक्ती भरत्या वाढविले विरक्ती भरत्या पाहिली निज शांती भूत्य भोगिती स्वानंद भरताने असताना भरत भक्तीला भक्तीचं पालन केलं पोषण केलं आणि म्हणूनच असताना हे परतवरील असणारे जे भूत आहेत ते स्वानंद असताना भूत म्हणजे पंचमहाभूत आप तेज वायू आकाश हे असणारं सर्व परतवी सहित हे काय करतात शांत आपल्या ठिकाणी भरताच्या भक्तीमुळे सुखानंद होतात मलेंद्रियाच्या ठाई चंदनाची झाडे पाह्य तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदना अनेक नावाचा डोंगर आहे त्या डोंगरावर असताना अनेक झाड आहेत पण असताना एक चंदनाचं झाड असतंय की ते आजूबाजूच्या बाबरी कोळी कोणते झाड असो त्या झाडाला चंदन करून ठेवतोय एक साधू असताना गावातला आका गाव चंदन जे असताना साधू करतात त्या प्रकारे नाही आपण तेथे गेला नाही उपडोनी आणला अंग वरून गेला तेने गिरी केला चंदना हा चंदनाचा वृक्ष जिथं असताना बाबरी मुळे तिथं जात नाहीये एका जागेवर असताना उघडला असतो पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारचा गुणधर्म प्रकट होतो त्यावेळेस असताना त्याच्या अंगावरून तो वारा येतो त्याच्यामुळे असताना बाबरी बोरी पूर्णपणे असताना एक प्रकारे सुगंधित होतात तसा साधू असताना एका मंदिरात राहतो संस्थेत राहतो पण मात्र परिसर असताना स्वच्छ आणि निर्मळ साधू संतांचा बनतो एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर बहकतसे चौफेर सुवास थोर आवऱ्याला एक वनस्पतीमध्ये एक चंदन आहे पण त्याच्या सुगंधामुळे आका डोंगर आका परिसर सुगंधित असताना करून टाकतो तसा साधू आका परिसर असताना एक रामाने गावाला लावलं पण असताना आका परिसरात ऐकायला मिळलं
राघवची आणि भरताची कथा. माझेच हृदय भगवंत तो भगवंत मृती म्हणतो येणे काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. माझ्याच हृदयामध्ये भगवंत आहे. आणि तसा असणार कारण जेवढे संत आहेत त्या संतांना वाटतं माझे हृदयात आहेत म्हणून ते सौभाग्यवंत आहेत, म्हणून ते कुळवान आहेत, म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये ते हमेशा रत आहेत. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत होत दृश्य द्रष्ट दर्शन तेत सहज होत राम रूपा. दृष्टी दर्शन सगळं असताना कारण ही त्रिपुटी आहे. त्रिपुटी ज्याची मावळी तो असताना त्याचं सगळं असताना अमृत झालं कारण त्याची त्रिपुटी काम करून मजमचर त्या अंकर झाला पाहिजे तेव्हा रामरूप होते. अशा प्रकारची ही त्रिपुटी कोणाची गेली ही हनुमंताची गेली होती. इथं कोण होता अवेदीच्या प्रांतात नंदीग्रामातलं हे वक्तव्य आहे. श्रवण शब्द पडताची जाण सुशब्दार्थ श्रीराम आपण श्रव्या श्रवण श्रवण सोयाची गण होऊन ठाक्या. शास्त्रा श्रवणामध्ये कानामध्ये जो शब्द पडतो तो फक्त राम 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 ह्याच्यापेक्षा दुसरं काही ऐकूच येत नाही. दुसरं याचं ऐकू येत होतं याचं काहीच काम हे अजिबात ते कामाचं नव्हतं. हेच फक्त कानाला ऐकू येत होतं. याची त्रिपुटी कानाची सुद्धा नाहीशी झाली होती. घ्राण घेता वास वास स्वभाव परिस ग्रेय घ्राता घ्राण समस्त चिदाकाश होऊन टाक्या. नाक आहे नाकांचा श्वास घ्यायचा आहे. तो श्वास असणारा एक प्रकारे असणारा हमेशा करता पुढे घ्यायचा मागे सोडायचा तो सुद्धा असणारा राम 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 याची सुद्धा त्रिपुटी केली पाहिजे. आणि अशा प्रकारे हमेशा करता त्याची त्रिपुटी नाहीशी झाली श्वासाची सुद्धा तो सुद्धा राम 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 असा करूनच असणारा पुढे काय करतो ते ऐका. तुवाचा घेव जाय प्रशासित दुहित्य राम प्रकाशी तुवाचा स्पर्शी स्पर्श नासी सहज समरसी श्रीरामा. अंगावरला कातड आहे अंगावरला कातड असणारा याला सुद्धा रामाचे असणारा एक प्रकारे भक्तीचा वारा लागला पाहिजे. आणि ज्याची कातडी सतत सतत असणारा त्या रोमारोमामध्ये ज्यावेळेस असणारा भगवंताचं नाम जप ऐकते गाते परत असणारा भक्तीचा होतं त्याचा असणारा त्रिपुटी मावळते आणि रामरूप त्याला पळत होतं. रस निरातली आवडी घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशधडी रस नाव सांडी रसात्या. जीभ आहे पेची रस नाही बरं का ही जी जीभ आहे तिला असताना एकदा राम रसाची चव लागली आणि ती मात्र पुन्हा मात्र तिला अजिबात दुसरी कोणती गोडी लागत नाही खाण्याची नाही पिण्याची नाही तिला फक्त एकच गोडी कशाला जीभेला राम रसाची जीभ एक प्रकारची गोड आणि ती हनुमंताला आणि भरतालाच लागली होती बाकीच्याला नाही. कर्मेंद्रियाच्या रीती सेविता श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छेव्रती निष्कामा. आणि जे कर्म आहे सकाळी उठल्यापासून सूर्यास्तमानापर्यंत ते असणारा त्या कर्माची कर्मगती संपलेली पाहिजे. कर्माची नीती संपलेली पाहिजे. कर्माचा असणारा एकच धर्म आहे खरा तो एकच धर्म सगळा प्रेम अर्पवे हे असणारा कर्माची एक प्रकारचा नीतिनियमाने असणारा नियम आहे. हा कर्म त्यांना निष्ठेने केलं पाहिजे धर्माने केलं पाहिजे. ती असणारी कर्माची गती त्याच्यामुळे असणारा त्याला कर्म कोणतं शिल्लक राहत नाही त्याची सुद्धा ती कुठे मावळते. ऐसा भरत रामे कोंदला तो देशीच राम झाला हनुमान अत्यंत सुखवला देखो लागला अपूर्वा. त्या ठिकाणी भरताची अवस्था पाहिली कसल्याच प्रकारचं भरताला कर्म नाही. हनुमंत खाली उतरले आणि खाली उतरल्याबरोबर भरताने पाव लागले झोपलेले दिसले सगळे असणारे नामस्मरण करणारे दिसले भजन करणारे दिसले. भरत
नगराबाह्य आराम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम प्लंग गम विस्मिता नंदीग्रामामध्ये उत्तरेतर सुरक्षेमध्ये राम, पाषाणामध्ये वार राम, भरताच्या असताना मुखाकडे राम, जिकडं पावा तिकडं राम, असा असताना जिकडं चौकून असताना वार येणारा तोही राम, भक्ती दगड सगळं असताना राम राम भरत हनुमंताला वाटलं म्हणून असताना हनुमंत विस्मित झाले. दिशा दुम दुमती रामे त्र्यने कोंदली श्रीराम नामे वायू गर्ज राम नामे ओम राम कोंदले असताना दाही दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य नैऋत्य आग्नेय वायव्य हे सगळं दिशा खाली आणि वरी चला पुढील वाचक गोवर्धन महाराज कदम. भजन करत असल्यामुळं पुढील वाचक गोवर्धन कदम. आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये किंवा आनंदाच्या 19. आनंद तरंगे अशी अवस्था असणारी भरताची झाली, मला हनुमंताची झाली. असो येते या 16 तारखेला सोमवारी वडवणीमध्ये असणार, वडवणीपासून 2 किलोमीटर रेणुका माता मंदिर इथं असणारी अशीच भव्य दिव्य शक्ती या ऐकण्याचा वाचनाचा सूचक वायू आणि असणारे वाचक तसेच ऐकणारी वायू मंडळी यांना असणारा तिथला प्रसादाचा आणि असणारा ऐकण्याचा लाभ घ्यावा ही आंधळे भांगल्याची जरा विनंती आहे. कुंडली गोवर्धनारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत संगीधरा सरधर भूते वागविते निरंतर सांडोनी कठीणत्व प्रकार मृद अरुवार सोय झाली. प्रत्यवी असणार पंचमहाभूतातलं एक असणार आहे प्रत्यवी. ही प्रत्यवी असणारी कठीण आहे, निबार आहे, खडक आहे, पाषाण आहे, पण ती संतांच्या संगतीला लागली आणि संतांच्या संगतीला लागल्यामुळे ती नम्र झाली आणि नम्र होऊन अन्नप्रसाद देऊ लागली. संत संगती ओलावली अति शांती धरती आली. एकात्मता विस्तारली वर्त लागली अनुरुद्ध. असणारी प्रत्यवी संतांच्या संगतीला लागल्यामुळं ती असणारी एक प्रकारे तिच्याकडे कठीणत्व होतं, निबरत्व होतं, पण ते निबरपणा गेला आणि असणारी एक प्रकारची मोह झाली आणि नम्र झाली आणि नम्र होऊन या असताना जगाला असताना हे काय देऊ लागली, अन्न देऊ लागली, पाणी देऊ लागली आणि नम्रतेनं वागू लागली. ती कशी, ही संतांची संगत आहे. संत संगती झाली जीवना विसरोनी अधोगमना ऐक्यवरती सकळी जना अतीच संवादन मधुरत्वे. होत असताना त्या ठिकाणी म्हणजे पाण्याला सुद्धा संतांची संगत लागली. त्याला असताना त्याच्याकडे येग आहे, जे आडवं येईल, जे मध्ये जोराने येईल त्याला वाढून येतंय, पण संतांच्या संगतीला लागल्यामुळं त्याच्याकडे शीतलता आली, गारपणा आला आणि ते सुद्धा नम्र होऊन त्याची सुद्धा तरी कुठे गेली आणि ही अवस्था कुठली नंदीग्रामात ही असणारी हनुमंताला पाहिली. पुढे काय घडलं, गाय देखोनी सज्जना निळवी देवोनी जीवना व्याघ्र पापी मनोना उपेक्षण न करीची. संतांची संगत असणारी घडल्यानंतर हे पाणी संगतीमुळे काय झालं, गाय आली तिची उपेक्षा करीत नाही, वाघ आला तिची उपेक्षा करीत नाही, दोघं बी या, पाणी प्या, शांत व्हा आणि असणारं आता जीवन जगा, तुम्ही जगा, आम्हाला जगू द्या असं असणारं सर्वांना असणारं ते शांतीचा प्रस्ताव देतं पाणी संतांच्या संगतीमुळे. तेजाशी होता संत संगती आकर्षून दाहक शक्ती सोयी प्रकाश सर्वभूती त्रिजगत माझी विचारे. भूतातलं तिसरं भूत असणारं, हे भूत असणारं जे लागतं ते नाही का, हे पंचमहाभूतातलं जे